आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। निरुनिमाला विणकराची उपाधी तसेच परमेश्वर प्राप्ती। बिचारे गौरीशंकर आणि सरस्वती विवश झाले। मुस्लिमांनी पुरुषाचे नाव निरू आणि स्त्रीचे नाव निमा असे ठेवले। पूर्वी ते जे पौरोहित्य करत होते त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा। त्यातून जे धन शिल्लक राहील त्याचा ते कधी दुरुपयोग करत नव्हते। त्या शिल्लक राहिलेल्या धनातून धर्मभंडारा करत होते। पौरोहित्य सुद्धा बंद झाले। त्यांनी विचार केला, आता कोणते काम करायचे? त्यांनी एक वस्त्र विणायचा हातमा गांडला आणि विणकराचे काम करणे सुरू केले। कपडा विणून निर्वाह करू लागले। कपडे विणकामातून घरचा खर्च भागवल्यानंतर जे पैसे वाचायचे त्याचा भंडाऱ्यामध्ये उपयोग करत होते। हिंदू ब्राह्मणांनी निरुनिमा यांना गंगा नदीत घाटावर स्नान करायला बंदी घातली। ते म्हणायचे की आता तुम्ही मुसलमान झाले आहात। गंगा नदीचेच पाणी लाटांद्वारे उसळून काशीमधील एक लहरतारा नावाच्या खूप मोठ्या सरोवरात साठले होते। हे पाणी अतिशय स्वच्छ होते। त्यामध्ये कमळाची फुले उगवली होती। सन 1398 मध्ये विक्रमी संवत 1455 ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला ब्रह्ममुहूर्तावर साधारणतः सूर्योदयाच्या आधी 1.5 तास आपल्या सतलोकातून म्हणजे ऋतधाम परमेश्वर कबीर म्हणजे कबीरदेव सहशरीर येऊन बालक रूपात लहरतारा तलावातील कमळ पुष्पावर विराजमान झाले। त्याच लहरतारा तलावावर निरुनिमा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर, ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी 1.5 तास स्नानासाठी दररोज जात असायचे। एक अत्यंत तेजपुंजाचा चमकणारा गोळा म्हणजे बालक रूपातील परमेश्वर कबीर साहेबजी तेजोमय शरीरासह आले होते। दूर असल्यामुळे फक्त प्रकाशपुंजच दिसत होता। वरून म्हणजे सत्यलोकातून आला आणि कमळ पुष्पावर विसावला। त्या प्रकाशाने सर्व लहरतारा तलाव उजळून निघाला होता। नंतर एका कोपऱ्यामध्ये जाऊन तो गोळा अदृश्य झाला। हे दृश्य स्वामी रामानंदजी यांचे एक शिष्य ऋषी अष्टानंदजी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होते। अष्टानंदजी देखील त्याच लहरतारा तलावावर दररोज एकांत स्थानी स्नान करण्यासाठी जात असत। तेथे बसून ते आपली साधना, गुरुदेवांनी दिलेल्या मंत्राचा जप करत असत आणि निसर्गाचा आनंद घेत असत। स्वामी अष्टानंदजी यांनी जेव्हा पाहिले की एवढा तेजोमय प्रकाश ज्यामुळे डोळे विस्फारले गेले, ऋषीजी यांनी विचार केला, हे माझ्या कोणत्या भक्तीचे फळ आहे की दृष्टीभ्रम? असा विचार करून कारण विचारण्यासाठी आपल्या गुरुदेवांजवळ गेले। आदरणीय रामानंदजी यांना अष्टानंदजींनी विचारले की हे गुरुदेव, आज मी माझ्या जीवनात कधीही पाहिलेला नाही असा तेजोमय प्रकाश पाहिला। त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला की आकाशामधून एक प्रकाश समूह येत होता। तो पाहिल्यावर माझे डोळे त्या प्रकाशाचे तेज सहन करू शकले नाही। त्यामुळे माझे डोळे बंद झाले। मिटलेल्या डोळ्यांसमोर एका बालकाचे रूप दृष्टीस पडले। सूर्याकडे पाहिल्यानंतर सूर्याचा फक्त एक गोलच दिसतो तसे बालक दिसत होते। हे माझ्या भक्तीचे फळ आहे की माझा दृष्टीभ्रम होता? स्वामी रामानंदजी म्हणाले की हे पुत्र, अशी लक्षणे तेव्हा होतात जेव्हा वरील लोकांमधील कोणीतरी अवतार येत असतात। ते कोणाच्या तरी येथे प्रकट होतील, कोणा मातेच्या उदरातून जन्म घेतील आणि नंतर आपल्या लीला करतील। या ऋषींना एवढेच माहित होते की केवळ मातेपासूनच जन्म होतो। ऋषींना जेवढं ज्ञान होतं त्याप्रमाणे त्यांनी आपल्या शिष्याच्या शंकेचे निरसन केले। निरू आणि निमा दररोज प्रमाणे स्नानासाठी जात होते। जाता जाता वाटेमध्ये निमाने प्रभूंना प्रार्थना केली की हे भगवान शिव, ते जरी मुसलमान झाले असले तरी एवढी वर्षे करत असलेली आपली पूर्वीची भक्ती साधना हृदयातून विसरू शकत नव्हते। तुमच्या घरी आमच्यासाठी एका बाळाची कमतरता झाली आहे का? आम्हालाही एक लाल म्हणजे बाळ दिले असते तर आमचे जीवन देखील सफल झाले असते, असे म्हणून हुंदके देत रडू लागली। तिचा पती निरू म्हणाला की निमा, प्रभूच्या इच्छेवर प्रसन्न राहण्यातच हित असते। जर तू अशी रडत राहिलीस तर तुला अशक्तपणा येईल, तुझ्या डोळ्यांनी दिसणे बंद होईल, आपल्या नशिबात अपत्य नाही। ते दोघे असे बोलत बोलत लहरतारा तलावावर पोहोचले। अजूनही उजाडले नव्हते। निमा स्नान करून बाहेर आली, वस्त्रे बदलली। निरू स्नानासाठी तलावामध्ये प्रवेश करून डुबक्या मारत स्नान करू लागला। निमा स्नानासमयी नेसलेली आपली वस्त्रे धुण्यासाठी पुन्हा तलावाच्या किनारी गेली। तोपर्यंत अंधार संपून सूर्योदय होणारच होता। निमाने तलावात पाहिले की समोर कमळाच्या फुलावर काहीतरी हलत आहे। कबीर साहेबजी बालक रूपामध्ये
एका पायाचा अंगठा चोखत होते आणि दुसरा पाय हलवत होते. सुरुवातीला निमाला वाटले कदाचित तो साप तर नाही आणि आपल्या पतीच्या दिशेने येत आहे. नंतर लक्षपूर्वक पाहिले तर समजायला वेळ लागला नाही की ते तर बालक आहे. बालक आणि कमळाच्या फुलावर. तिने एकदम आपल्या पतीला आवाज दिला, अहो बघा हो, मूल बुडेल, मूल बुडेल. नीरू म्हणाला की नादान, तू मुलाच्या विचाराने वेडी झाली आहेस. पाण्यातही तुला बालक दिसू लागले आहे. ती म्हणाली, हो, समोर कमळाच्या फुलावर तर पहा. तिच्या या जोरदार आवाजाने प्रभावित होऊन ज्या बाजूला इशारा करत होती त्या दिशेला नीरूने पाहिले. एका कमळाच्या फुलावर नवजात बालक पहुडले होते. नीरूने फुलासह त्या बालकाला उचलून आणले व निमाकडे दिले. तो स्नान करू लागला. नीरू स्नान करून बाहेर आला. निमा त्या बालक रूपात आलेल्या परमेश्वरांचे लाड करत होती व शिवप्रभूंची प्रशंसा आणि स्तुती करत होती की हे प्रभू, आपण माझी वर्षानुवर्षांची मनोकामना पूर्ण केली. कारण ती शिवभक्त होती. म्हणत होती की हे शिवप्रभू, आजच मी अंतःकरणातून तुम्हाला हाक दिली होती आणि तुम्ही ती आजच ऐकली. ज्या कबीर परमेश्वरांचे केवळ नाव घेतले तरी आमच्या अंतःकरणात अप्रतिम अशी स्पंदने उमटतात. त्यांच्या प्रेमामध्ये अंगावर रोमांच उभे राहतात. आपला आत्मा संतुष्ट होऊन जातो. अशा परमेश्वराला ज्या माता भगिनीने छातीशी कवटाळून पुत्रवत प्रेम केले त्या मातेला होणारा आनंद किती अवर्णनीय असेल. जसे मुका व्यक्ती गुळ खाल्ल्यावर इतरांना त्याच्या आनंदाबद्दल सांगू शकत नाही, खाणाराच जाणू शकतो. जसे आई प्रेम करते तसे ती बालक रूप धारण केलेल्या परमेश्वराचे कधी मुके घेई, कधी उराशी कवटाळत होती आणि पुन्हा पुन्हा त्याचे रूप न्याहाळत होती. इतक्यात नीरू स्नान करून बाहेर आला. कारण की मनुष्य समाजाकडे अधिक लक्ष देत असतो. त्याच्या मनात अचानक विचार आला की अद्याप मुस्लिमांशी आपला विशेष स्नेह जुळलेला नाही आणि हिंदू ब्राह्मण तर आपला द्वेषच करतात. अगोदर याचाच मुसलमानांनी फायदा उठवून आपणाला मुसलमान बनविले. आपले कोणी सोबती नाही. आता जर आपण या बालकाला घेऊन गेलो तर विचारतील की या बालकाचे माता पिता कोण आहेत सांगा. तुम्ही कुणाचे तरी बाळ चोरून आणले आहे. याची आई रडत बसली असेल. आपण काय उत्तर देणार, कसे सांगणार? आम्हाला बालक कमळाच्या फुलावर सापडले असे सांगितले तर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याचा विचार करून नीरू म्हणाला की निमा, या बालकाला येथेच सोडून दे. निमा म्हणाली, मी या बाळाला सोडू शकत नाही. माझे प्राण जाऊ शकतात. मी तडफडून मरून जाईन. कोण जाणे या बाळाने माझ्यावर काय जादू केली. मी याला सोडू शकत नाही. नीरूने निमाला सर्व समजावले की आपल्या बरोबर असं घडू शकते. निमा म्हणाली की या बालकासाठी मी देश गाव सोडून जाणेही स्वीकारेन, परंतु याला सोडणार नाही. नीरूने निमाचे नादानपण पाहून विचार केला की ही तर आता वेडी झालीय, समाजाचाही विचार करत नाही. नीरू निमाला म्हणाला की आपल्याला मूल नव्हते, त्यामुळे मी आजपर्यंत तुझ्या कोणत्याही गोष्टीची अवहेलना केलेली नाही. तू जे म्हणशील ते मी स्वीकारत होतो, परंतु आज मात्र मी तुझी ही गोष्ट मानणार नाही. एक तर या बाळाला खाली ठेव, नाहीतर तुझ्या 2 थोबाडीत देईन. त्या महापुरुषाने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या पत्नीच्या दिशेने हात उगारला होता. त्याच वेळी शिशुरूपामधील कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेव म्हणाले की नीरू, मला घरी घेऊन चल. तुझ्यावर कोणतेच संकट येणार नाही. बालक रूपामधील परमेश्वर यांचे हे बोल ऐकून नीरू घाबरला. त्याला वाटले की हे बालक कोणी देवदूत असायचे किंवा कोणी सिद्धपुरुष असायचे आणि आपल्यावर कोणते संकट ना येवो. गप्प राहून चालू लागला. जेव्हा बाळाला घेऊन घरी आले तेव्हा सर्वजण विचारायचे विसरले की हे बाळ कोठून आणले. काशीमध्ये सर्व स्त्री व पुरुष मुलाला बघायला आले आणि म्हणू लागले की हे बाळ तर कोणी देवता दिसते. एवढे सुंदर शरीर, असे तेजोमय बाळ आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नाही. कोणी म्हणायचे की हा तर ब्रह्मा विष्णू महेश यातील कोणी एक प्रभू आहे. ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात हे बालक म्हणजे वरील लोकातील आलेली कोणती तरी शक्ती आहे. असे सर्वजण आपापले मत व्यक्त करत होते. गरीब 84 बंधन काटन किनी कलब कबीर, भवन चतुर्दश लोक सब टूटे जम जंजीर. गरीब अनंत कोटि ब्रह्मांड में बंदी छोड़ कहाय, सो तो एक कबीर है जननी जन्यान माय. गरीब शब्द स्वरूप साहिब धनी, शब्द सिंध सब माही, बाहर भीतर रमी रहा जहां तहां सब ठाई. गरीब जलथल पृथ्वी गगन में, बाहर भीतर एक, पूर्ण ब्रह्म कबीर है अविगत पुरुष अलेख. गरीब
सेवक होय करी उतरे इस पृथ्वी के माही। जीव उदाहरण जगत गुरु बार बार बलि जाही। गरीब काशीपुरी कस्त किया उतरे अधर अधार। मोमन को मुजरा हुआ जंगल में दीदार। गरीब कोटि किरण शशि भान सुधी आसन अधर विमान। पर सत पूर्ण ब्रह्म को शीतल पिंडरु प्राण। गरीब गोद लिया मुख चुंबी करी हेम रूप झलकंद। जगर मगर काया करे दमकै पदम अनंत। गरीब काशी उमटी गुल भया मोमन का घर घेर। कोई कहे ब्रह्मा विष्णु है कोई कहे इंद्र कुबेर। गरीब कोई कहे छल ईश्वर नहीं कोई किन्नर कहलाए। कोई कहे गण ईश का जूजू मात रिसाए। गरीब कोई कहे वरुण धर्मराय है कोई कोई कहते ईश। 16 कला सुभा नगति कोई कहे जगदीश। गरीब भक्ति मुक्ति ले उतरे मेटन तीनू ताप। मोमन के डेरा लिया कहे कबीरा बाप। गरीब दूध न पीवे न अन्न भखे नहीं पलने झुलंत। अधर अमान ध्यान में कमल कला फुलंत। गरीब काशी में अचरज भया गई जगत की नींद। ऐसे दूल्हे उतरे जू कन्या वरबिंद। गरीब खलक मुलक देखन गया राजा प्रजारीत। जम्बू दीप जिहान में उतरे शब्द अतीत। गरीब दूनी कहे यो देव है देव कहत है ईश। ईश कहे पार ब्रह्म है पूर्ण बिसवे 20। परमेश्वर कबीरजी हेच अनादी परम गुरु आहेत. तेच रूपांतर करून संत व ऋषी वेशात वेळोवेळी स्वयंभू स्वतः प्रकट होतात. कालच्या दूतांद्वारे म्हणजे संतांद्वारे बिघडविलेल्या तत्वज्ञानाला व्यवस्थित करतात. कबीर साहेब यांनीच ब्रह्मा विष्णू शिव इत्यादी देवता ऋषीमुनी व संतांना वेळोवेळी आपल्या सतलोकातून येऊन नामोपदेश प्रदान केला. आदरणीय गरीबदासजी महाराज यांनी आपल्या वाणीमध्ये लिहिले आहे, जे कबीरजी यांनी स्वतः सांगितले आहे. आदि अंत हमरा नहीं मध्य मिलावा मूल. ब्रह्मा ज्ञान सुनाइया धर पिंडा अस्थूल. श्वेत भूमिका हम गए जहां विश्वंभरनाथ. हरियम हीरा नाम दे अष्ट कमल दल स्वांति. हम बैरागी ब्रह्मपद सन्यासी महादेव. सोहम मंत्र दिया शंकर को करत हमारी सेव. हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया. जाति जुलाहा भेद न पाया काशी माहे कबीर हुआ. सतयुग में सत सुकृत कहे टेरा त्रेता नाम मुनिंद्र मेरा. द्वापर में करुणामय कहलाया कलयुग में नाम कबीर धराया. चारों युगों में हम पुकारे कूक कहा हम हेल रे. हीरे मानिक मोती बरसे ये जग चुगता ढेल रे. उपरोक्त वाणीद्वारे हे सिद्ध होते की कबीर परमेश्वर हेच अविनाशी परमात्मा आहेत. तेच अजर अमर आहेत. हेच परमात्मा चारही युगात स्वतः अतिथी रूपात काही काळासाठी या संसारात येऊन आपला सद्भक्ती मार्ग देतात.